नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला दाखवतात मैनावती आणि सदाशिव यांचे वायफाय खर्च चालू असतात सायलीकडे. सायली म्हणते, "माझ्याकडे फोन घेण्यासाठी पैसे नाहीयेत." सदाशिव म्हणतो, "तुझ्याकडे पैसे नसतील तरी जावई बापूंना विचार ना." सायली म्हणते, "माझ्याकडे पैसे असतात तसे, तिजोरीची चावी माझ्याकडे आणि जरी मी पैसे घेतले तरी कोणी विचारणारं नाहीये. पण याचा अर्थ असा होत नाही की मी कोणत्याही गोष्टीसाठी ते पैसे वापरू. गरज असेल तरच एखादी गोष्ट घेतलेली बरी. नाहीतर उगाच वायफाय खर्च कशाला ना?" मैनावती म्हणते, "अगं मग फोन गरजेचा आहे ना, तुझ्याकडे पण असतो ना फोन." सायली म्हणते, "आई मला जेव्हा खरंच गरज वाटेल ना, की तुला खरंच मोबाईलची गरज आहे, त्यावेळी मी खरोखर तुला आणून देईन. पण आता मी तुला नाही देऊ शकत. तसं पण हे घर अश्विन भाऊजी, बाबा आणि ह्यांच्या पैशावर चालतं. सगळा घर खर्च त्याच्यातून निघतो. माझे असे काहीच पैसे नाहीये तिथे. तर मी कशावरून तुम्हाला हे देऊ? आणि तसं पण ह्यांनी मधुभाऊंसाठी खूप खर्च केलाय. आणि त्यात माझ्या आई-वडिलांचा खर्च ह्यांच्यावर कसा टाकू मी? आणि माझ्या बहिणींना काल ह्यांनी घसघशीत ओवाळणी घातलीये. मला हे बरोबर नाही वाटत आहे. आणि सुभेदारांची सून म्हणून हा वायफाय खर्च मला पटतही नाहीये." मग मैनावती आणि सदाशिव म्हणतात, "काय गं माझे पैसे, ह्यांचे पैसे? बायको आहेस ना, म्हणजे तुझा हक्क आहे." सायली म्हणते, "तरी सुद्धा बाबा मला काही पटत नाहीये. माझे जेव्हा खरोखर पैसे असतील ना, तेव्हा मी तुमच्यावर खर्च करेन. पण आत्ता मला हे बरोबर वाटत नाहीये." मैनावती आणि सदाशिव यांच्या डोक्यात येतं, की इकडे काय आपली पोळी शेकत नाहीये आणि म्हणून मग ते निघून जातात तिकडून. इकडे महिपात नागराजला फोन करतो आणि म्हणतो, "त्या शुभमने काही केलेलं काम नाहीये. तुम्ही एवढं म्हणत होतात, की तो डिलीट करेन व्हिडिओ, पण काही झालेलं नाहीये. आता काय करणार आहात? लवकर काहीतरी पावलं उचला. तुमची तर पावलं हत्तीच्या पावलांपेक्षा पण जड झालेत. काय चाललंय?" त्यावर नागराज म्हणतो, "अरे मला तिचा फोन जरा हातात मिळाला तर बरं होईल. 2 मिनिटाचं काम आहे." "हां, मग ते कसं मिळवणार तुम्ही? पटापट कामं करा. काय ती पावलं उचला." नागराज म्हणतो, "आता काहीतरी कारण काढून सुभेदारांच्या घरात जावं लागेल, म्हणजे तो फोन मला मिळवता येईल." इकडे सदाशिव आणि मैनावती रागून त्यांच्या खोलीत येतात. सदाशिव म्हणतो, "एक साधा फोन मागितला आणि एक गॉगल मागितला तरी हिने काय दिलेलं नाही. हिचे हात आखूड झाले. काय करणार आता?" मैनावती म्हणते, "मला नाही वाटत हिच्याकडून सरळ मार्गाने पैसा उकळता येईल. आम्हाला वाटलेलं आम्हाला इथे सोन्याच्या ताटात जेवायला मिळेल, पण असलं काही झालेलं नाहीये." सदाशिव म्हणतो, "आता काहीतरी करून पैसा उकळायलाच लागेल." मैनावती म्हणते, "ते म्हणतात ना, उंगली टेढ़ी करके, तसं काहीतरी करावं लागणार आहे." इकडे मैनावतीला काहीतरी प्लॅन सुचतो. ती लगेच सदाशिवला सांगते. नंतर आपल्याला दाखवतात की नागराज नाश्त्यासाठी बसलेला असतो. सुमन त्याच्यासाठी इडली आणि चटणी घेऊन येते. एक घास घेतल्यानंतर नागराज एकदम बोलतो, "काय माझी जीभ पोळायचा विचार केलायस का? खाण्यानेच मारणार आहेस का मला? बापरे, पाणी दे, पाणी दे." नंतर आपल्याला दाखवतात की सदाशिव आणि मैनावती राखेत अशी बोचकी घेऊन पळत सुटतात घरातून. नागराज चिडून किचनमध्ये जाऊन मिरच्या घेऊन येतो आणि जबरदस्ती सुमनला खिलवतो त्या मिरच्या. इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत बसलेले असतात. सायलीला कसली तरी तंद्री लागलेली असते विचारांची. अर्जुन तिला विचारतो की काय झालं? तेव्हा सायली म्हणते की आई बाबा खूप विचित्र वागतात. कधी कधी मला त्यांचं वागणं जमतच नाही. आणि मग ती सगळा घडलेला प्रकार सांगते. सायली म्हणते, "त्यांची चैन व्हावी म्हणून तुम्ही घेतलेल्या पैशातून मी त्यांची चैन करेन असं मला वाटत नाही आणि हे मला पटतही नाही." इकडे सुमन परत चटणी बनवत असते. प्रतिमा येते आणि तिला विचारते की सुमन काय आहे जेवणाला? तेव्हा सुमन सांगते, "इडली चटणी बनवली आहे. आपण एक काम करूया का, पूर्णाजींना पण इडल्या खूप आवडतात, घेऊन जाऊया का डबा?" तेव्हा प्रतिमा म्हणते, "मला डबा घेऊन जायला आवडलं असतं, पण मी आता डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्याच्यामुळे मला जाता येणार नाही." नागराज तिथून जात असतो. तेव्हा त्याच्या कानावर ही गोष्ट पडते. नागराज म्हणतो, "सुभेदारांकडे जाण्याची एक उत्तम संधी आहे." इकडे सायली अर्जुनला म्हणते की मला तुमचे पैसे घेऊन त्यांची हौसमौस करणं बरोबर वाटत नाही. अर्जुन म्हणतो, "रिलॅक्स, एवढं काही नाहीये, पैसेच आहेत ते." सायली म्हणते, "मी आधी आहे ना गाण्याचे क्लास घ्यायचे, म्हणजे थोडा पैसा पण यायचा आणि हाती पैसे राहायचे घर खर्चासाठी. मी तसं करू का चाले? मला फार आवड आहे." अर्जुन म्हणतो, "तुला जर आवडत असेल तर तू हौशीने कर, माझं काही म्हणणं नाही." इकडे नागराज
लगेच सुमनला म्हणतो की मी जाऊन देऊन येतो ते, काही टेन्शन घेऊ नका, आणि पटकन तिला भरायला सांगतो. नंतर सायली आणि अर्जुन आई बाबांना शोधायला येतात. ते तर नसतात घरामध्ये. सायलीला अचानक असं वाटून जातं, पैसे नव्हते दिले म्हणून ते असे वागले का, की निघून गेले नाराज होऊन. कुठे गेले असतील, काय करत असतील. अर्जुन पण म्हणतो तू पॅनिक करू नकोस, आपण शोधूया. मग कल्पना, प्रताप आणि अस्मिताला पण ती येऊन सांगते की आई बाबा कुठे दिसत नाहीत, कुठे गेले असतील. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुनची गाडी एका मंदिराजवळ येते. तिथे तिला दिसतं की मैनावती आणि सदाशिव भीक मागत उभे असतात. सायली लगेच त्यांना घेऊन गाडीत बसवते आणि घरी घेऊन जाते. नंतर सायली विचार करत असते की तिथला हे आईबाबांचं वागणं अजिबात पटलेलं नाही. अर्जुन म्हणतो, अगं पण DNA रिपोर्ट्स केले ते तर बरोबर आले. सायली म्हणते रिपोर्ट चुकीचे पण असू शकतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.